या संदर्भात मी डॉक्टर रमेश चौधरी आपल्याशी संवाद साधणार आहे। केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा याचे जे 2 पेपर होणार आहेत त्याच्यातील पहिला पेपर हा शिक्षकांसाठी थोडा तयारीचा असणारा विषय आहे। अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या विषयावर 100 गुणांचा पेपर होणार आहे आणि याच्यात जे घटक आहेत त्याच्यातील हा महत्त्वपूर्ण घटक वेग व अचूकता याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत। याच्यात गणितीय वेग हा घटक आता आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर याचा अभ्यास कसा करायचा? गणितीय वेग म्हणजे काय? तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अर्थात संख्यात्मक विचारशक्ती, गणिती संकल्पना आणि समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजेच गणितीय वेग। हा घटक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा असतो। गणितीय वेग हा विहित वेळेमध्ये आपल्याला गणिताचे संपूर्ण संख्यात्मकदृष्ट्या आकडेमोड करून उत्तर शोधणे हे कौशल्य महत्त्वपूर्ण असते। याच्यात काही उपघटक आहेत, जसं पहिला उपघटक आहे अंकगणित। तर अंकगणित हे आपण बालपणापासून शिकत आलो आणि आजही शाळांमध्ये आपण शिकवत असतो। मग या परीक्षेत वेगळं काय असेल तर अंकगणितामध्ये सरासरीची काही उदाहरणे असतील, टक्केवारीची काही उदाहरणे असतील, नफा आणि तोटा काढण्यासंदर्भातली काही उदाहरणं असतील। याच्यावर साधारणतः 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात। याच्यातून आपलं मूलभूत गणना कौशल्य तपासण्याचं काम परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे। त्यानंतर दुसरा घटक आहे प्रमेय व समीकरण। तर याच्यामध्ये द्विपद समीकरण आणि रेखीय समीकरण या प्रकारचे 1-2 प्रश्न येऊ शकतात। याच्यातून आपण विश्लेषणात्मक विचार आपला याच्यातून शोधला जाणार आहे, म्हणून हा घटकही आपण समजून घेतला पाहिजे। त्यानंतरचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे घड्याळ व कॅलेंडर। आता यात अनेक प्रश्न आपण बघितले असतील, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल किंवा NTS NMS सारख्या परीक्षांमध्ये अनेकदा याच्यावरचे प्रश्न आपण पाहिले आहेत, शिक्षक म्हणून अनुभवले पण आहेत। पण आता आपण या परीक्षेच्या दृष्टीने आपण घड्याळ आणि कॅलेंडरच्या या घटकाची तयारी कशी करावी? तर वेळेची गणना, ज्याच्यामध्ये 24 तासाचा दिवस रात्र या संकल्पनेसह आपल्याला कॅलेंडरमधील काही दिनांक देऊन वाढदिवस, एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस यावर्षी 28 फेब्रुवारीला आहे, त्या दिवशी मंगळवार आहे, तर पुढील वर्षी त्याचा वाढदिवस कोणत्या वारी येईल, असे काही प्रश्न असतात। म्हणून आपल्याला कॅलेंडर, त्याच्यात लीप वर्ष असेल किंवा दर महिन्याला असणारे दिवस असतील महिनावार, त्या दृष्टीने आपल्याला याच्यात घड्याळ आणि कॅलेंडरच्या दृष्टीने काही प्रश्नांची उजळणी करावी लागेल। याच्यातून आपल्याला लॉजिकल रिझनिंग आपलं तपासलं जातं, त्यासाठी तयारी आपण केली पाहिजे। त्यानंतरचा घटक आहे संख्या व त्यांचे प्रकार। आता आपल्याला संख्या माहिती आहेत, त्याच्यातल्या प्रकार पण माहिती आहेत, पण आता छोटे छोटे काही प्रश्न याच्यात येऊ शकतात, समविषम संख्येसंदर्भात, अभाज्य संख्येच्या संदर्भात। याच्यातून आपली संख्यात्मक समज ओळखली ती तपासली जाते। नंतर गणितीय वेगामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा महत्त्वपूर्ण घटक आहे। याच्यातही आपल्याला 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात। मग सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती असलं पाहिजे, चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती असलं पाहिजे, ते व्याज आपल्याला व्याज काढता आलं पाहिजे। याच्यातून आपल्याला आर्थिक गणना हे कौशल्य आपलं तपासलं जातं। त्यानंतरचा महत्त्वपूर्ण घटक आहे वेळ, काम आणि वेग। हे तीनही घटकांवर आधारित 1-2 प्रश्न आपल्याला विचारले जातात। याच्यामुळे कामाचं प्रमाण आणि गती, त्याची वेळ, काम या संदर्भातलं व्यस्त प्रमाण या संदर्भात असे प्रश्न असतात। या प्रश्नांची पण तयारी आपण व्यावहारिक गणनेच्या दृष्टीने आपला केली पाहिजे। या घटकांसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण टिप्स काही करता येतील, घेता येतील। तर दररोज 1 तास गणितीय वेगाचा सराव केला पाहिजे, कारण आपल्याला गणित सोडवता येत असेल परंतु ते कमीत कमी वेळात सोडवता येणं हे आपलं कौशल्य तपासलं जाईल। प्रत्येक घटकावर आपण 10 ते 15 प्रश्न आपण सोडवले पाहिजेत। वेळेचे नियोजन, एका प्रश्नाला आपण 1 मिनिट जरी म्हणत असला तरी आपल्याला प्रत्यक्षात 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत। त्या दृष्टीने एका प्रश्नासाठी आपल्याला 30 ते 40 सेकंदातून हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला शॉर्टकट्स आणि ट्रिक्स या शिकता आल्या पाहिजेत। नंतर आपण मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका असतील, TETच्या असतील किंवा IBPSच्या काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा आपल्या NTS NMMS सारख्या परीक्षांच्या असतील किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या पाहिजेत, त्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत आणि आपल्या काही मित्रांसोबत ग्रुप स्टडी आणि काही स्पर्धा क्विझमध्ये भाग घेतला पाहिजे। अजून आपल्याला तयारीसाठी काही टिप्स देता येतील की
गणितीय वेग हा कसा तपासला जातो की वेग, अचूकता आणि वेळेचे नियोजन हे महत्त्वपूर्ण आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण जर गणितीय वेग शोधायचा असेल तर आपल्याला वेग पण पाहिजे, अचूकता पण पाहिजे आणि वेळेचे नियोजन पण पाहिजे. यासाठी आपण सराव जितका जास्त करणार तितका आपला आत्मविश्वास प्रबळ होईल आणि आपल्या चुका आपल्याला ओळखता येतील. चुकांमधून आपण शिकत शिकत आपण प्रश्नांची उत्तरं विहित वेळामध्ये आपण शोधू शकू. म्हणून यासाठी आपण सराव करा, आवश्यक त्या आपल्या अभ्यासातल्या सुधारणा करा, जास्तीत जास्त तयारी करा. दररोज आपल्या वेळेमध्ये किमान 1 तास ते 2 तास गणितासाठी आपण राखून ठेवा. या दृष्टीने आपण जर तयारी केली तर निश्चितच पेपर 1मध्ये आपल्याला चांगले गुण मिळतील आणि आपलं जे यश आहे ते आपल्याला 100% मिळेल असं मला वाटतं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे समजून घेतलं ते आता आपण प्रत्यक्ष ॲप्लाय कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देईल आणि पुढील व्हिडिओमध्ये निश्चितच अजून यापेक्षा वेगळा विषय आपण चर्चा करणार आहोत. आपण आतापर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. आपले सर्वांचे मनपूर्वक